मुलं बाहेरचं खात असतात तर सहज आपण घरीच वेगवेगळ्या पद्धतीने डिश बनवू शकतो. आज आपण एक वेगळी डिश बनवत आहे. इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे 1 पॅकेट. यामध्ये टाकूया लाल तिखट, मीठ, साखर, काळा नमक, चाट मसाला, आमचूर पावडर आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. छान असा मसाला बनलेला आहे. पाऊण कप रवा घेतलेला आहे. रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. खूप बारीक नाही होत, पण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला. त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण इथे मी पालकला शिजवून घेतलेला आहे. पालक घेतलेली आहे. यामध्ये 1 हिरवी मिरची टाकलेली, 9-10 लसूण कळ्या आणि मीठ टाकलेलं आहे. मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला. इथे पाऊण कप रवा घेतलेला होता. त्यामध्ये तेल टाकलेलं आणि थोडंच मीठ टाकलेलं. छान असं मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेला आहे. आपण पालक मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली होती ते यामध्ये टाकूया. थोडे थोडे करून आपण पीठ मळून घेऊया. ज्याप्रमाणे चपाती बनवण्याकरता पीठ मळत असतो त्याप्रमाणे. आपल्याला वाटत असेल गिलसर झालेला आहे तर रवा, मीठ आणि थोडंसं तेल घ्यायचं, बाजूला मिक्स करायचं आणि ते यामध्ये टाकूया आणि छान असं गव्हाचं पीठ चपाती बनवण्याकरता मळत असतो त्याप्रमाणे मळून घेऊया. मी या पद्धतीने पीठ असं छान मळून घेतलेलं आहे. आता आपण चपाती लाटूया. जाड पण नाही लाटायची आहे आणि पातळ पण नाही. मी दाखविणारच त्याप्रमाणे, जेणेकरून आपण तेलामध्ये डिश सोडणार तर छान असं फुलून यायला पाहिजे. मुलं पालक वगैरे खात नसतात तर सहज आपण वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना खाण्याकरता डिश देऊ शकतो. नक्की बनवून बघा. मुलं बाहेरचं खाणारच नाही, सहज ही डिश मुलं खाणार. मुलांना खूप आवडणार ही डिश. आपल्याला जो आकार द्यायचा आहे तो आकार आपण देऊ शकतो. मी याप्रमाणे छान असा कट देऊन दिलेला आणि या पद्धतीने डिश आपण बनवून घेत आहे. खूप छान बनलेली आहे ही डिश आणि बाहेरचे खाणारच नाही मुलं. सहज घरची डिश आपण मुलांना खाण्याकरता देऊ शकतो. कढई घेतलेली, कढईमध्ये थोडेच तेल टाकलेले आणि तेलामध्ये आपण डिश तळून घेऊया. तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला डिश तेलामध्ये सोडायची आहे. सहज आपण वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना खाण्याकरता देऊ शकतो आणि यामध्ये आपण पालकचा वापर केलेला आहे तर ही डिश खाण्याकरता छान आहे. चटपटीत अशी आपण आज डिश मुलांसाठी बनवत आहे. तेल गरम झालं की डिश सोडलेली आणि छान असं तळून घेऊया. इथे मी मोठा गॅसच ठेवलेला आहे. बघा छान अशी डिश फुलून आलेली आहे. खूप सोप्या पद्धतीने आज आपण चटपटीत अशी डिश बनवत आहे. एकदा तरी या पद्धतीने डिश बनवून बघा. एकदा बनविणार तर मुलं परत परत मागणार. खूप छान बनलेली आहे. या पद्धतीने छान अशी मी डिश पूर्ण तळून घेतलेली आहे. सहज आपण मुलांना खाण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीने घरीच आपण डिश बनवू शकतो. मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने दिले तर सहज मुलांना कोणती पण डिश आवडत असतं. बनवायला खूप सोपी आहे. इथे रवा, तेल, मीठ आणि पालकचा वापर केलेला आहे. चटपटीत डिश आहे. माझ्या बाळाला ही डिश खूप आवडलेली आणि सहज मुलं हिरवा भाजीपाला वगैरे खात नसतात किंवा भाजीचे खात नसतात तर या पद्धतीने आपण मुलांसाठी छान अशी डिश बनवू शकतो आणि घरी बनवलेली आहे तर खाण्याकरता
छानच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. खूप छान बनलेली आहे डिश आणि चटपटीत अशी डिश आपण सहज घरी बनवलेली आहे. मसाला बनवून घेतलेला आहे. वरून मी मसाला टाकलेला आहे. प्रवासामध्ये घेऊन जाण्याकरिता ही डिश खूप छान आहे. छान असा पूर्ण डिशला मसाला लागलेला आहे. चटपटीत डिश बनून तयार आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. माझ्या घरी तर ही डिश सगळ्यांना खूप आवडली. बाय बाय.